शहागडमध्ये गुटखा माफियांवर पोलिसांचा छापा, 6,26,000चा प्रतिबंधित गुटखा आणि कार जप्त। मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याच्या विक्रीविरोधात गोंदी पोलिसांनी मोठी कारवाई करत शहागड येथील एका व्यापाऱ्याच्या ताब्यातून तब्बल 6,26,212 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। रविवार दिनांक 31 मे 2024 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या आदेशानुसार गोंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबवून 31 मे 2024 रोजी सकाळी सुमारे 6:10 शहागड येथील राणा बँकेजवळ छापा टाकला। या कारवाईत आरोपी मैनोद्दीन हसनजी तांबोळी राहणार काळी मस्जिद जवळ शहागड तालुका अंबड हा गुटखा आणि पान मसाला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कार आणि दुकानामध्ये बेकायदेशीररित्या साठवून विक्रीसाठी ठेवत असल्याचं आढळून आलं। दरम्यान विविध प्रकारचा गुटखा आणि कार, मारुती डिझायर असा एकूण 6,26,212 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश गडाख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश बर्डे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कोकणे, पोलीस कॉन्स्टेबल निरंजन बक्काल, हरीश जाधव, महिला कॉन्स्टेबल मेघा बोराडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर जयवाळ आदींच्या पथकानं केली।